सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। सर्वधर्म समभाव हा निखळ म्हणजे नपुंसक प्रकार असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलंय। नाशिकमधील व्याख्यानामध्ये बोलताना संभाजी भिडे यांनी हे वक्तव्य केलं आहे। सर्वधर्म समभाव हा निखळ नपुंसक प्रकार असल्याचं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलंय। संभाजी भिडेंच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाची शक्यता आहे। तर संभाजी भिडे यांच्या वक्तव्यानं सातत्यानं वाद निर्माण होत आलेला आहे। आता पुन्हा एकदा नाशिकमध्ये एका व्याख्यानात बोलताना संभाजी भिडे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। सर्वधर्म समभाव हा निखळ म्हणजे नपुंसक प्रकार असल्याचं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलेलं आहे। तर सर्वधर्म समभावावर बोलताना संभाजी भिडे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी आपल्यासोबत आहेत। चंदन, संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यानं पुन्हा एकदा नव्या वादाची शक्यता आहे। निश्चितपणे सांगणार नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। कारण काल नाशिकमध्ये संभाजी भिडे यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या व्याख्यानामध्ये त्यांनी पुन्हा एकदा काही वादग्रस्त असे वक्तव्य केलेले आहेत। सर्वधर्म समभाव हा ना पुरुष ना स्त्री असा एक नपुंसक प्रकार आहे आणि सर्वधर्म समभाव हा नीचपणा आहे असं वक्तव्य काल त्यांनी या व्याख्यानामध्ये केलेलं आहे। यासोबतच गेल्या काही दिवसांपासून ते ज्या वक्तव्यामुळे अडचणीत आले होते त्या वक्तव्याचा पुनरुच्चार त्यांनी या व्याख्यानात केला। मी बोललो होतो आंबे खाऊन मुलं होतात, आजही मी एक झाड लावलं आहे आणि आंब्याचं आणि त्या ठिकाणून तुम्ही आंबे खाऊ शकता असं देखील वक्तव्याचा पुनरुच्चार जो आहे तो संभाजी भिडे यांनी केलेला आहे। त्याच्यामुळे सातत्यानं आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आलेले संभाजी भिडे गुरुजी हे कदाचित या व्याख्यानाच्या त्यांच्या वक्तव्यांमुळे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे। सागर, नक्की चंदन, धन्यवाद या माहितीसाठी। तर संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा हे वादग्रस्त